नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत। या व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, दिग्दर्शन हे मराठीमधले मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? दिग्दर्शन या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मासिक त्यांनी हे सुरू केले होते। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, महाराष्ट्रामधील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी कोणाचं असते? जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी कोणाचे काम असते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, जिल्हा अधिकारी यांचे काम, जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम हे जिल्हाधिकारी यांचे ते काम असते। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्सम यांच्यापासून ते मिळवले जाते। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, कांद्यामध्ये अन्न खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते? कांद्यामध्ये अन्न हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, कांद्यामध्ये अन्न हे कर्बोदके यांच्या स्वरूपामध्ये ते अन्न साठवले जाते। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, खालीलपैकी कोणता धातू मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो? खालीलपैकी कोणता एक धातू आहे जो मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, कॅल्शियम धातू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते? सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर झाल्यामुळे सौर ऊर्जा ही निर्माण होते। ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती आहे? सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे? तर हिरा ही वस्तू सर्वात कठीण असलेली वस्तू आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, इन्सॅट उपग्रह यांची मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इन्सॅट उपग्रह यांची मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर इन्सॅट उपग्रह हासन, कर्नाटक राज्य, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या एका कादंबरीसाठी मॅन ऑफ बुकर हा पुरस्कार भेटला होता? अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या एका कादंबरीसाठी बुकर पारितोषिक हे मिळाले होते? तर त्यांची कादंबरी खालीलपैकी कोणती एक कादंबरी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे, द गॉड ऑफ स्मॉल थिंग यांच्या कादंबरीनं त्यांना बुकर हे पुरस्कार त्यांना मिळाला होता। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, खासी ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? खासी ही एक आदिवासी जमाती आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर खासी ही जनजमाती आसाम आणि मेघालय या राज्यामध्ये प्रामुख्याने
आढळते. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. खालीलपैकी कोणता एक देश आहे जो सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? खालीलपैकी कोणता एक देश आहे जो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 13 इंडोनेशिया हा देश सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही. बाकी सर्व देश हे सार्क संघटनेचे देश आहेत. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. कोणत्या वर्षीचा कायदा हा हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? हुंडा प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला कायदा आहे? हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो, खूप महत्त्वपूर्ण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1961 या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा तो संमत करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. पश्चिम घाटाच्या पश्चिमेस खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? पश्चिम घाटाच्या पश्चिमेस खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध या प्रकारचा तो पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 19 पाहूया. भारताचे खालीलपैकी कोणतं एक शहर आहे? भारताचे मँचेस्टर असे त्यांना म्हणतात. भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला म्हटले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमाच्या अंतर्गत समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे? तर कलम 44 यांच्या अंतर्गत समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. अणुभट्टीमधील शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या दांड्यांचा वापर हा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे. अणुभट्टीमधील शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कॅडमियमच्या दांड्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या एका देशामध्ये आहे? तर जपान या देशामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे. सन 1965 या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. सॉर्स हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो? सॉर्स हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे. सॉर्स हा रोग श्वसनक्रिया यांच्यावर तो परिणाम करतो. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता असतो? वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो? तर वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक हा नायट्रोजन घटक असतो. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. वातावरणामध्ये तापमानाची वाढ खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे होते? वातावरणामध्ये तापमानामधली वाढ खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे होते? विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वातावरणामध्ये तापमानाची ही वाढ होत असते. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. ॲनिमल फार्म या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ॲनिमल फार्म हे एक पुस्तक आहे. तर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण आहे. तर ॲनिमल फार्म या नावाचं पुस्तक हे जॉर्ज ऑरवेल या लेखकाने ॲनिमल फार्म या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे
जे भाषिक आधारावर सर्वात प्रथम निर्माण करण्यात आले होते? खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे जे प्रथम भाषिक तत्वावर निर्माण झालेलं राज्य आहे? तर भारतामध्ये सर्वात प्रथम भाषिक आधारावर आंध्र प्रदेश हे राज्य निर्माण झालेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 29, भारतामध्ये 20 कलमी या कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? भारतामध्ये 20 कलमी या कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर भारतामध्ये 20 कलमी या कार्यक्रमाची सुरुवात इंदिरा गांधी यांनी ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. चांदोली हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली. तर विद्यार्थी मित्रांनो, चांदोली हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? पानशेत हे धरण आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे? पानशेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पानशेत हे धरण आंबी नदीवर असून ते पुणे जिल्ह्यामधलं एक महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? भुसावळ हे एक शहर आहे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर भुसावळ हे शहर तापी नदीच्या ते काठावर आहे. प्रश्न क्रमांक 33 पाहूया. कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान अंबोली हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणतं एक ठिकाण आहे जे बोरांसाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणतं एक ठिकाण आहे जे बोरांसाठी प्रसिद्ध आहे? तर बोरांसाठी मेहरून हे ठिकाण प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. धर्मतर आणि राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? धर्मतर व राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? तर या खाड्या रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत. प्रश्न क्रमांक 36 एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर महाराष्ट्रामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र हे वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. आलेप्पी हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? आलेप्पी हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आलेप्पी हे बंदर केरळ या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण बंदर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 40 नेवेली हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? नेवेली हे भारतामधलं एक दगडी कोळसा क्षेत्र आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? नेवेली. तर नेवेली हे भारतामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर उलर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर उलर सरोवर आहे. तर उलर हे सरोवर कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? विद्यार्थी मित्रांनो, दाल आणि उलर हे सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये ती सरोवरे आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का हे कोणत्या राज्यामध्ये आहे? चिल्का हे भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर असून कोणत्या राज्यामध्ये आहे? चिल्का हे ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्त्वाचं सरोवर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पश्चिम किनाऱ्यावरचं ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? ओखा हे भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ओखा. तर ओखा हे गुजरात राज्यामधलं महत्त्वाचं बंदर आहे. पुढचा प्रश्न. भारतामध्ये राष्ट्रीय सद्भावना दिवस कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय सद्भावना दिवस कोणत्या एका तारखेला असतो?
विद्यार्थी मित्रांनो, 20 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण आहे. 20 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो. पुढचा प्रश्न पाहूयात. चोला हे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चोला, तर चोला ठाणे जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? WHO यांचं मुख्यालय कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिनेवा या ठिकाणी WHOचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 1 GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात? एका GB मध्ये एकूण किती MB असतात? एका GB मध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो, एका GB मध्ये 1024 MB या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण होते? भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंडित महादेव शास्त्री जोशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे? सॅमसंग ही कंपनी कोणत्या देशाची कंपनी आहे? तर दक्षिण कोरिया या देशाची सॅमसंग ही कंपनी आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली? भारतीय राज्यघटनेमधील कलम 76 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा महान्यायवादी यांचं कलम 76 हे कलम आहे. भारताचा महान्यायवादी कलम 76. पुढचा प्रश्न पाहूयात. कर्नाटकामधली कंबाला ही शर्यत खालीलपैकी कोणत्या प्राण्याची कर्नाटकामधील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधीची शर्यत आहे? कंबाला शर्यत, तर विद्यार्थी मित्रांनो, कंबाला ही शर्यत म्हैस या प्राण्याशी ती संबंध आहे. प्रश्न क्रमांक 52 पाहूयात. महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा. कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? कालीसरार, तर विद्यार्थी मित्रांनो, कालीसरार हा प्रकल्प वाघ नदीवरचा तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. पुढचा. आंतरराष्ट्रीय जल दिवस कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय जल दिवस कोणत्या दिवशी असतो? तर 22 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय जल दिवस असतो. प्रश्न क्रमांक 55 पाहूयात. 1936 मध्ये ग्रामीण भागामधलं पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन फैजपूर या ठिकाणी झाले होते. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिले होते. पुढचा प्रश्न पाहूया. द टर्ब्युलंट्स इयर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द टर्ब्युलंट्स इयर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होणारा तो रोग आहे? सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होणारा तो रोग आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंच असलेलं एक आपल्याकडे ईबुक आहे, त्या ईबुकची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही अशाच प्रकारचे 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं एक ईबुक आहे, ते ईबुक तुम्ही घेऊ शकता. फक्त 99 रुपये त्याची किंमत आहे. 15,000 पेक्षा जास्त प्रश्न त्यामध्ये अवेलेबल आहेत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.